श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडिती लिहिवित तेसे स्वामीचरित्र अमृत. स्वामी समर्थ वदविती मे केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे करुण मुळा होय शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण. वारंवार नमितसे कृपाळ होऊन समर्था वधवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता. ब्रह्मानंद प्राप्त हो सुरुतरुची घेऊन सोमने त्यासीच्या अपारी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने. त्यांच्याच पदी अर्पिजिते मागील अध्यायाचा अंती चोळपाविनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवती. बडोद्यासी चलावे भाषणे ऐसे ऐकुनी समर्थ बोलिते हसवनी मल्हारावाची म्हणे आम्हाविषयी भावनसे. म्हणून या तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून याचा वाणी चोळापाखीनं झाला म्हणी. त्याने सत्वर येऊन त्या प्रती सांगितले. ऐसा यत्न व्यक्त केला तात्या म्हणी चिंतवाला आपण आलो ज्या कार्याला ते न जाई सिद्धीसी. परिपावा यत्न करुनी ऐसे विचार केला म्हणी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले की न झाले मुख त्याचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधन ते घरी. तायाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तायानी माजविले डोंग आणि केली नाना संगे. भक्तविना अटयोगी स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितायाच्या वाड्यात कधी न केले समर्थ. तात्या झाले व्यग्रचित्त काही उपाय सुचवेना. मल्हारावान रूपाने पाठवले ज्या कार्यकारणी ते आपुले हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांची तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करूनही ना होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून तेथीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तोमत मंदमती. म्हणून योजना कपट युक्ती तरी ते सिद्ध न जाय. असं कोणी एक दिवशी साधूने योग्य समयसी मेहनत घालून स्वामी सीतात्यासे निघाले. कडप्पा गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतसाक्षी समर्थाला गोष्टी विदती झाली. मेन्यातून उतरले मागुतीस अक्कलकोट आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केली परितितुके व्यर्थ गेली. व्यर्थ दिवस गमविले द्रव्य खर्चिते व्यर्थची. मग अपयशती घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परिमल्हारान रूपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रासी विचारित कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. रूपकार्याची धरून यावं आपण पुढे जाहले. स्वामी करणे वस्त्रभूषणे धन आणि आम्लरत्ने देऊनी त्याच जवळी नुपानी. आज्ञा दिली जावया तो येऊन अक्कलकोटी. घेतले समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटे स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे वेडे आणून सत्वर ठोका यांच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधी बोलले. क्रोधामुद्रा पाहुणी यशवंत भ्याले म्हणी. पाळले तोंड चेपानी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी. येथील कार्यसी सोडून साहेबाविष प्रयोग केला. मल्हारावरती आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगारी लेखिले. हातीपायी बेड्या पडल्या स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दावली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांचे अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होई जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका अनादि सिंधी जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूची मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसतो षष्ठ अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठ अध्याय समाप्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अपहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुणी अल्पवर्णी आपुले गुण श्रोती द्यावी. अवधाना श्रवणादर धरावा. अक्कलकोटी मानजन रूपती समर्थचनी. जयांची भक्ती स्वस्ते जेव्हा नित्य करीती जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करिता दिवसेंदिवशी. येरळी करिता शास्त्रज्ञाशी. वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदवरी करून एका उपदेशती. कैकांचे ब्रह्म दविडले परमधर्मोपदेशक जिंकिले.
कुमार वगैरे असे आणले सन्मार्गावरती तयानी त्याचे आणले अक्कलकोटी येथू उपजला रूपापोटी बहुत करुणी खटापटी भुवासी शेवटी आणले रूपावडे वेदांत भुवा त्यांत पारंगत भाषणेश्वर तयाच्या चित्त आकर्षणे घेती ते रात्रदिनी रूपामंत्री वेदांत चर्चा ब्रह्मचारी करिता येणे अंतरी नृपती बहु सुखावे अमृत नावावी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरे विख्याता कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्याचे करून निवृण संतोषिनी केले सर्वजन तयानगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्यातीवाडी लोकांत स्तुती करीत जनसमज सदा चर्चा वेदांत राजगुरुही होतेच जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समत येती शौर्या अक्कलकोटी नांदते एक दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनी येती श्रेष्ठांना सांगती कित्येक होते तयावेळी पावया येतीची लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय केले होय निर्धार ऐसे कुणी सत्वर येती राज हसले मुके काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती भुवा म्हणती काय म्हणी हातो वेळा संन्यासी बुर पाडले लोकासी लागले स्वतः भक्तीसी याने डोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलते हास्य तिरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणती येती आणि करिता त्यांचे भक्ती परी हा ब्रह्म तुम्हाप्रती पडला असे सत्याची पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्रक ज्ञान यात काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपुल्या स्वस्तानी विकल्प पातला मनी स्वामीचे तुच्छ मानिती नित्यनेमाने ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारसी दोघे जण ते निद्रिस झाले निद्रा लागुनी उवासी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पाडलेसी आपल्या अंगावर वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापला करीतसे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडोबोडणी उठले लवकरी बोबडी बडली वैखरी शब्द एक न बोलावे जवळी होते पारशी जागृत आले तयासी त्याची धोरणी भुवासी सावध केले त्यावेळी हृदय दडादडा उडू लागले कामे शरीर झाले ओले तेव्हा परशानी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नांची वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणते काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याचा दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हसले मग काय बोलावे यतीश्वर ब्रह्मपद तदाकर होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी काय म्हणून ब्यालासी जरी वृत्ता भय मानोतसी मग ब्रह्मपद जाणे कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागते कष्ट करणे फुकट हात नयेसे भुवा प्रती पडली खुण धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुनी भरले नयनकंठ झाला सदातीत तया समायोपासनी भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गवणी ब्रह्मपद योग्य झाले स्वामीचरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्यांचा करुणी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिचित भाविक भक्ता सप्तमाध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ नमस्तु श्री गणेशाय नमः स्वामीचरित्र सारामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्राम अनंत वेश अनंता तुझ्याच कृपा निश्चित अल्पवर्णे स्वामीचरित्र पुढे करता कथा सुरस अत्यंत वदाविती तो दया मागील अध्यायाचे अंती विष्णुपुरा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती येती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतेसी सकला वैकुंठासमयी नगर ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तराधर राजे रायभादर शंकराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असली विपुल संपत्ती संतती काय कमती असेना परिपूर्व कर्म आगाध तायसी लागला ब्रह्मसंबंध उपाय नेले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेली शरीर सुख न गोड न लागे अन्नपाणी ना आवडे भोगविलास सुख उपभोगुनी कैचा त्यास निद्रा तयासी रात्रंदिवसी चिंता नळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे विनिने लेख भाळी लिहिले तो न चुके कौनाला सदानुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध केले
श्री प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापुरा येथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावी सेवा केली बहुवासी ऐस लोटले 3 मास 1 रात्री तयासी स्वप्ने दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा येथे करावी स्वामी सेवा यती वचने भाव धारावा तेने व्याधी जया दुरी शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हते म्हणून दृष्टांत वरती गाणगापूर न सोडिले ते तीच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडिले अक्कलकोटी जावेत्वा हे जाणून हितगोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोटी नगरात शंकरराव प्रविशत तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदविते वाचे कीर्तन स्वामी चरित्र चे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीत घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रार्थना स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थचनी जाती अति त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमवळ भक्त अष्टोमाध्याय गोड हा श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु इथे श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमाध्याय श्रीस्तुतु श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शनी येते अक्कलकोट नगरासी ब्राह्मण क्षत्रिय वैशदिक शूद्र आणि अनामिक पारसी वैन भाविक दर्शनी येते धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे किते वर्णावे महिमान येथे अवतारले परब्रह्म ते नगरे वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली ऐसी ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैसे होईल स्वामी भेटी ही चिंता उपजली पोटी मग उपाय योजले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते गोतसे तिचे घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्ट करून द्याल स्वामी भेट तरी उपकार होतील व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणाला कोणी द्रव्य घेऊन देईन बाईचे द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी तुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की ती म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयासी देई सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करिता बाई आनंदिली चित्ती म्हणे मी प्रार्थोनिया स्वामी प्रति काय आपुले करीन मग एके दिवशी येती बैसले होते आनंदवृत्ती शंकरराव दर्शने घेती भाव चित्त विशेष बाई स्वामीचे बोले वचन हे गृहस्थ थोर कोलनी परिपूर्व कर्मे त्या लागून ब्रह्मसंमत पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधपासून ऐसे कथा वरदानी समर्थतेतून उठले चालले गावा बाहेरी आले शेकोनराचे दर्ग्यावती शंकररावे बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भूमीत आले येती राजे त्वरित एका नूतन काचेत निजले छाटी टाकोनी सेवेकरी शंकररावासी म्हणतीलीला करुणेशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा काही वेळा गेल्यावरी उठले समर्थांची स्वारी शेकोनरच्या दर्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावाचे तया दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेकोनरच्या दर्ग्याची एक कपनी चढविली मग काही दिवस लोटिता स्वामीराजे आज्ञेपिता बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेनी जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामी राज्य वैद्य व्याधी पळे आपणाची स्वामी वचन धरुणी भाव औषध तेथे शंकरराव तयस्याला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीचा आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटला तयाला ब्रह्मसंबंध सोडिले मग पुन्हा आनंदीचे दर्शनाले अक्कलकोटेचे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदे जाहला म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देई 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञे पिती गाव बाहेर आहे मारुती येथे चुने गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामीचरणी कारभार करीता ते भरी पुन्हा आज्ञे आली मठ बांधावे त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविले जागा तयाची सर्वांमध्ये तेथीच मठ बांधे
पाहिले. सुनेगची कीर्ती शंकरामाची अजरामर राहिली. अगद स्वामी चरित्र तयासना लागे पार. परिगंगा तोक पवित्र अल्पसेविते दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने सदती परत्र. जे झाले स्वामी विकीर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसतोय भाविक भक्त हा. नववा अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नम. गाठी होती पूर्वपुण्य म्हणून पावले नरजन्म. त्याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मने करुणी विचार आरंभेले स्वामी चरित्र. ते शेवटाचे नेणारे स्वामी समर्थ असते पे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेद गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी. राहता वये होते आनंदे संपत्ती आणि संतती. अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सरापी करीते जनी वागती प्रतिष्ठिते. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले. सद्गुरुसेवे दिवस आले मती पालटली तयाची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारपृत कोणी नये कामते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पावेचे. बाळापाचे मनात या परी विचार येत. सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तिते तरी मनी शांती नाही. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटले. हाची विचार रात्रदिनी. चित्तात नवये समाधान तयाप्रती. सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपाक्वाने सूर्ण ताटी. भरोनी आपणा पुढे येती पाहोनी 80 गोष्टी. उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार. सोडावे सर्व गरदार मायपाशी दृढतर. विवेकशास्त्र तोडावा सोलापुरी कामामासी. ऐसे सांगून सर्वत्रासे निघाले सद्गुरु शोधतीसी. घरदार सोडिले मुरगुड ग्राम पक्क्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित. महापुरुष जन्मले तेश्वरी अवतार. लोका दाविले चमत्कार तयाची महिमा अपार. वर्णुकेवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णित. चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता. सर्व दोष हरितले महायात्रा संकल्पे करुणे. जननिगती घराहुने परिमार्गी लागल्या पुण्यस्नान. स्नानदान करिता ती महायात्रा स्वामी चरित्र. पंथकर्मिता मी किंकारी मार्गे लागली अति पवित्र. चिदंबर पुण्यस्थान तयाचे घेऊन दर्शन. पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊनी सावधान. श्रवणी सादर असावे मुरगुडी मल्हारी दीक्षित. वेदशास्त्री पारंगात धर्मकर्मी सदारत. ईश्वरभक्त तैसेची दयाची ख्याती सर्वत्र. विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करून या क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्त. मग शिवराधना करीत कामना चित्त धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केली शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होणी वर देती तयासे. तुझे भक्ते पाहुणे संतुष्ट झाले मन. मीच तुझा पुत्र होणे भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वारसासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्त सोशिले. तेसी झाली गर्भधारणा आनंदले उभयंताचे मन. तो साक्षात उमर मन. तिच्या उदरी राहिला आनंद ब्रह्मांड. त्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरत पूर्ण क्रांत प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दक्षितांचे आनंद संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामभिधान ठेविले तया लागुनी. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतारला करू लागला बाललीला. पाहुणे जननी जनकाला कौताक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघट शिक्षा व्याकरणी काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबरा तया अवसरी पूजेले की आणिले. मृत्तिकेचे गज करुणी पूजा करीत यजमाना. यथाविधी सर्व पूजन दक्षित त्यासी सांगिते. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजसे प्राण येऊनी. तत्वता चालू लागले हे पाहता विस्मित झाले यजमाना. बाळपणी ऐसे कृत पाहुणी सर्व आश्चर्य करती. ऐश्वर्य अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐसी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जेकारा शंकर जगद्गारार्थी अवतरले. आसो पुढे प्रौढापणी यत्न केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एक दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुणी क्षितिज दीक्षितांते समजले. जल भरले होते घट. तयसी लावले अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करिता सर्वजन. तेव्हा पुणे शहर माझी पेशवे होते राव माझी. एके समयी ते सहजी दर्शनात पातले. अन्यायाने राज्य करिता दुसऱ्यांचे द्रव्य हरिते. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांनी लागोनी. तयनी हे ऐकून मुरगोडे आले धावून. म्हणती दीक्षितांचे सांगून दाद 10 फुली लावावी. रावबाजीची वृत्तांत
कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणिती ते जांगतील दीक्षित ते अमान्य करावेसे. मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईज. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझ्यावरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजेचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही याते त्याते जाणवते. यज्ञ समारंभाचे अवसरे आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होते. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेचे. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकल्या वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणात येती रूपे प्रकटले. अमृत समान रसाळ कथा एकता पावन श्रोता वक्ता करुणीय एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्याय कथन बाळाप्पा करील जपदान तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली आम्हावरती करोते. मागण्याचे स्वामीप्रती दृढ इच्छा माझे चित्ते शंकराचे प्रेमळ प्रीती दास विष्णू वरी असो. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसतो प्रेमळ भक्त दशमाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्रे आनंदे. येथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त वास्तव्य संप्राप्त करीती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय पिटेल सर्व देही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडी विप्र बाळाप्पासे सांगता गणगापुरा विख्यात महाक्षेत्र भीमाती. येथे आपण जावोसी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळे केले गणगापुरा परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवा करीती तेथे वाये भीमारती स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती आराधती नरसिंह सरस्वती. दारिद्र्य धन इच्छिते रोगी जन आरोग्ये. कोणी घालिते प्रदक्षिणा कोणी ब्रह्मा भोजना कोणी करीते गंगास्नान नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवेकरी नित्य नेमे 2 प्रहरी मागोनिया मधुकरी निर्वाही करीती आपुला. बाळाप्पा येथे पातले स्नान पाहुणी आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदविले. प्रातकाळी उठुनी संगमावरी स्नान करुणी जपध्यान आटपुनी मागुती येथे गावता. सेवेकरा बरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी परतोनी येते ते. मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणीय संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोनी ग्राम माझी येतते. बाळाप्पा ते गृहस्थ श्रमी संपत्ती सर्वसज्ञी परान्न ठावे नसे स्वप्नी संप्राप्त भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करीती सोडून या गृह सुत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहते. पंचपक्वाने सेवित घरी येथे मागती मधुकरी मिळते कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास भरदापोटी उपवास परी तयाचे मानस कदा उदासे नोईसे. अय्याराम सेवेकरी राहत होते गणगापुरी त्याने देखून ऐसी परी बाळाप्पासी बोलले. तुम्ही भिक्षा देऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडले तुम्हास कमी ते आम्ही पुरवू जे आहे ते. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे गेले पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाण सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी जोळी उदकी बुडवावी. आणूनिया बाहेर बैसून येते शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निषेधिनी चित्तासी. सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडले वनित पुत्र त्यागिले अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोईची. हिना आपुले प्राक्तान भोगावे दारुण पावा आहे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेचे. ऐसे विचार निषेधिनी येते बाळाप्पाचे मनी तथापे कष्ट सोसूनी नित्य नेमे चालविला 1 मास होता वश्चिते. स्वप्ने 3 येते मूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्त सुखवावे 15 दिवस गेल्यावरी. निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण
स्वप्नाभितरी येऊन या ज्ञापी अक्कलकोटी श्री 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 दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊनी त्वरिते कार्य इच्छित साधावे पाहून यांचे स्वप्न मनी पावले समाधान मनी ते कष्ट दारुण त्यांचे फळ मिळाले की अक्कलकोटी त्वरित जावा याचा विचार करीत तवर तयासी एक पत्राशय खाली सापडले त्यात लिहिले एक ओळी करून या उतावळी ऐसे पाहून या त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखीन काही दिनक्रम आपुला चालवावा मग कोणी एक दिवशी बाळापाले संगमासे वृक्षतळी ठेवून या शास्त्रांशी केले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्नानी वस्त्र उचविलता खालून वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी मारिले नित्यकर्म आटुपिले ग्राम माझे परत आले केले भिक्षाकारणे त्या दिवशी ग्रामभितरी पक्वान मिळले घरोघरी पाळापा तोशिले अंतरी उत्तम दिन मानला अक्कलकोटी जावायचे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरती जाहले चरणी चाले चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले तेथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करीती येथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीची नारी कामधंदा करीत घरी गीता येऊनी परंपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशाचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकुनी दर्शनाते धावती तयासी झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नामघोषते नगरी रात्रदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्रात वेदंते तेचे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शन कारणे कानपाटे नाथपंथी संन्यासी फकीर जाती रामदासे अघोरपंथी दर्शन येते स्वामीच्या कोणी करिता कीर्तन गायन आदी वादन कोणी भजन नाचवणी स्वामी महिमा वर्णिती तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ बोन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखोनी नगरी बाळापा तोशिले अंतरे पूर्वपुण्य तयाचे पदे जन्मसार्थक जाहले बाळापाहुनी सेवेकरी स्वहस्त करिले श्रीचाकरी ती मधुर कथा चतुर पुढील अध्याय परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिनानंद विष्णू शंकरीय भेद मित्रत्र ठेवू जन्मावरी स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत कथा समंत श्रोते सदा परिसुते एकोध्याय अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ शुभम भवतु श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः करया सद्गुरु हरवाया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन जना तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येती रूपे प्रकट होत तेचे समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंतरी बाळापाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुण दृष्टी अनंत पोटी नच भावे त्या दिवशी श्री समर्थ होते काच बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्री जवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली अशी ऐशी गर्दीत आपणाचे दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन बाळापाचे तन मन स्वामी चरणी लागे दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साकर घेऊन या ती गर्दी माझी प्रवेश करीती सामिध्याय पातले अजानुभाऊ स्वास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहुनी बाळाप्पाने धावून दृढ चरण धारियेले कंठसद्धी जाहला चरणी बाळ ठेविला क्षणैक मीपन विसरला परमतोषला मानसी गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जलादिरी तैसे बाळापासी अवतरी स्वामी चरण दृढ झाले मधुस्तव ब्राह्मर जैसे कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरण बाळाप्पा तैसे दृढ झाले स्वभाव येऊन या बाणावरती श्रीचरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंद ते माई पोटी स्रोत ओटे गातसे श्री समर्थ त्यावेळे पडले होते भूतळी ओढून या काया केलेली एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करुणी बाळाप्पावरचे प्रेम यशा कृतीने दाविले धन्यता मानून मन बाळाप्पा निघले तेथून परितयाचे श्रीचरण चित्त गुंतले अखंड त्या सवय एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करूनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळापा दर्शन करूनी आले बिराडा परतुनी जहागीरदार नैवेद्य काढून बाळापा हाती दिदला म्हणती जाऊनी स्वामीचे अर्पण करावा नैवेद्याचे अवश्य म्हणून तयासी बाळापा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयासी वर्तमान विधी ते एक जाहले या समाई श्री समर्थ असती नृपमंदिरात राजयज्ञ वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा ना होय ऐसे कोणी वर्तमान बाळाप्पा मने जाहले की न म्हणती आज नैवेद्य अर्पण आपुले असते नव्हेचे मार्गावरून परतले सत्वर बिराडावरती आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग
सारिले भोजन नित्य प्रातः काळी उठून षट्कर्मे आचरुनी घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे. श्री शंकर उपासे देवता त्याचे करावी पूजन नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. जरी करी जवळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जपावे. भिक्षे कारणी मागून या मधुकारी मग यावे. बिरावळी जी मिळेले भाजी भाकरी त्याचे पोट भरावे. घ्यावी स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चळपा आदी करणे सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळापाचे अंतरी. सुंदराबाईचे करी अधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयाचे बाई आज्ञा करी येशी. आपण अशी सेवेचे करीत जावे आनंदे. बाळाप्पा म्हणे आनंदले म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला. झाले सार्थक जन्माचे बहुत जन सेवे करी. बाई मुख्य त्यामांजरी सर्वाधिकार तिच्या करी. व्यवस्थ्याचा होता पयमी प्रिय बहुस्वामीसे. ऐसा अभिमान तियेसी गर्व बरे इतरांशी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोती. स्वामी सेवेचे तेथ अव्यवस्था होतीस. हे बाळापासनी पाहून नाना युक्ती जोडून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले कोठेही असता स्वामी समर्थ. पूजाधिक व्हाव्या यथार्थ सत्संबंधी सर्व राहित्य. बाळापा सिद्ध ठेविते समर्थांच्या येती चित्ती. अरण्यातही वस्ती करीती परी तेथे पूजार्थी नेहमी करीत. बाळापाचे प्रेमळ भक्ती पाहुनी संतोषी स्वामी प्रती. दृढ भाव करुणी चित्त सेवा करीती आनंदे. ऐसे लोटले काही दिवस बाळापाचे शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बिंबीमधून रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत. म्हणती कैसे करावे भोग भोगले काही दिन. कागदाची पोडी बिंबीतून पडली ती. पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासे यावे मरण. विष दिदले कानोल्यातनी पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवारी गुप्त राहिले होते उदीर. सद्गुरु सेवा त्याची करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुपारी बाळाप्पा करी चाकरी तयाचे अंतरी परी. स्वामीमय न जाहले प्रत्येक सोमवारी तयाची महादेवाची पूजा करूने मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. ते पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थाची आपण सांगुनी बाळापासे शंकर पूजनीवर जावे. तैसे आज्ञे तयाप्रीती एकदिनी समर्थ करती. परी बाळापाचे चित्त विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जन. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेचे सत्य. या परी चिठ्ठ्या लिहिता प्रश्न पाहता. बाळापा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता. वाचून न करावेसे पूजन ते माझी लिहिसे तेव्हा सर्व भ्रांती पेटली. स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली. श्रीपाद भटजींनी समर्थांची पूर्ण भक्ती. चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा नाम जपाता श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविते द्रव्य अधिक आणून. ते सुंदराबाई उचलोनी नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होईल द्रव्य प्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामता शुश्वर उभायंत करिता विचार. बाळापाचे आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापाशी. दारपुत्र सोडून आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करिता तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामीचे मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती ही अजावी. आज्ञा होऊन ऐसीच श्रीपाद भट्टे एक दिवशी विचारसी समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळाप्पा ऐसे कोण्या समर्थ हास्यमुखे काय बोलते. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीतसे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांस. तयाने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्ट ऐकून कापट्य मन आणिले. म्हणे जावया आपणासी समर्थना देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यास आज्ञा करावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणते त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकीला. चिठ्ठी आपुल्या करी भटची उचली सत्वरी. तेथे रावणी चाकरी करी असे लिहिसे. भटची मन खिन्न झाले सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडती निश्चय. स्वामीचरण दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसे दूर तया प्रती करीत यती दयाळ.
जे केवळ दयाधन भक्त काळ जर्प मृदू विष्णू शंकर दोघे जण तयासी चरण सदैव. इति श्री स्वामी समर्थ नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसतो द्वादशाय अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीच्या शशिशकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढेल. द्वाध्याय अंती श्रीपादपट्ट बाळापा प्रतिकपट युक्तीने पसोपाती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळापा म्हणी श्रीची कृपा पूर्ण अपूर्ण मजवणी तया बाळापा प्रियासे झाला वर्तिले असे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठ धोरणी स्वामी सेवा रात्रंदिनी अत्यानंदे करीतसे स्वयंपाकादिकी करावायसी लज्जा वाटतेसे त्यासी तया ते एके समयसी काय बोलते समर्था निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतुरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी विना दैवतान्य नसेची थोर या जगी सेवक करा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवक करासे नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलूनी करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होतो तियेचा परी एक कोणे दिवशी मध्यरात्री समयसी लघु शंका लागे ती स्वामीसी बाळाप्पा उठविले श्रीते धरून या करी घेऊन या गेले बाहेर पाहुणे ऐशे परी बाई अंतरी कापली म्हणे याने येऊन स्वामी केले आपण अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तैपासून बाळापाची त्रास देत हरनिशे गाराने सांगता समर्थाची बाई ते शब्द ताडिले अक्कलकोटे श्री समर्थ प्रथमत त्याचे घरी येते ते तो चोळापा विख्यात स्वामी भक्त जाहला एकतप पर्यंत स्वामी सेवा तो करिता तयासे द्रव्यादिश बहुत ऐसे संप्रात लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरामाजी समर्था राहिले असता आनंदात वर्तमान वर्तविले कोण्या भक्ती समर्थाची अर्पिले होते चंद्रहारसी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरती घालवा राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलले तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे कथा त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेबा मागती चोळाप्पा बोले तयासी हार नाही अम्मापसी बाळाप्पा ठेवितो तयापसी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे कोण उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपण असे चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वच ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा करणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी देईज ऐसे भाषण ऐकूनी जमादार परतोनी रूपमंदिर येऊनी वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाचे एकूण कृती रागाला राणीप्रती सुंदरबाईने गोष्ट तयाविरुद्ध सांगितली कारभार चोळाप्पाचे करी जो होता जवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणे तसे पाहिलेचे होते बाईच्या म्हणे साह्य आले आता राणी सुंदराबाईचे गणी हर्ष तेव्हा न समावे चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धन्य प्राप्ती दयाभारी समर्था कृपे होत असे असो एके अवसरी काय झाले नवलप्री बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एकवस्त्र तायावेळी पडले होते श्रीजवळी तायाची करुणी जवळी समर्थ करी घेतली अल्ल शब्द उच्चारिता म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय उसे उनी ते जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागते एक क्षण 100 गणिती झाली झोळी चोळाप्पा ते देऊनी समर्थ बोलले काही वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्तात असावे पाहुण्या द्रव्याचे आनंद झाला तयापासी परी न झाले मनासी सी चरण अंतरले तायसे झाले मासोदन पुढे काय झालं वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई स्वामी जवळ पातले त्यांनी उठवून चोळापाशी आपण बसले स्वामीपाशी चोळाप्पाच्या मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलती चोळाप्पा ते काही न देती ते घरी तरी घेती हिरावणी चोळाप्पासे दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस बाळाप्पा सेवे करीता ते कोणी एके असावे अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणे दुष्टंतरी ताडन करी बहुसाळ ते कोणे बाळापासे दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरण म्हणती जावे तिथून ऐसा केला विचार झाले असता रात्र बाळाप्पा गेले बिरळावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसऱ्यांदिने समर्थाजवळी पातले आपुले आज्ञा घ्यावायसी बाळाप्पा येते त्यासमयी अंतर्ज्ञानी समर्थांची तर काळ विदित झाले तेव्हा एका सेवेकारास
बोलले काय समर्थ, बाळप्पाच्या दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्यासनी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञापन मिळेन, कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तोर त्याच रात्री स्वप्न बाळप्पांनी देखिले, श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ रात्र या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेविता जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्व बरे ती कोणासी. मानी नाशिब झाली सुंदराबाईसे, करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती, जे कोणी दर्शना येते त्यासी बाई द्रव्य मागती. धन्य धन्य साठविते अशा प्रकारे करून या बाईची कृती दरबारी विदिती गेली थोरी. बाईनी रावे दुरी श्रीचरणापासून परी राणीची प्रीती बाईवरती बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवुनी तैसन केले, तयानी समर्थ दर्शन असे एकंदिनी कारभारी पातले. तयासी बोलते समर्थ ऐसा करिता कारभार, ऐसे करून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधती फौजदार. बाई करी शोकपार घेत उर बडवुनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलती. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीचे सेवे करते सरकारून ती तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपाराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलत तयासी, द्याव्याशी नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा झोप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करेले श्रीनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पाची चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्थ ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात, अद्याप बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी जय जय स्वामी भक्त. त्याता बाळप्पा श्रेष्ठ, तयावरती श्री समर्थ करीत होते प्रेमभू. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसे सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येते मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थाची. दृढ निश्चयी उदाहरणे हे सच्चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान श्रावणी आधार धरावा. उगीच करीत दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारित, त्यावरी कृपाळू. पुढील अध्याय सुंदर कथा श्रोतय देऊनी चित्ता, जेणे निवारे सर्व व्यथा. पापराशी दग्ध होती अक्कलकोटी निवासी. जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ पाया. विष्णू शंकर वंदिती. इथे श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत, सदा भक्त परिसोते. तृतीयाध्याय गोडहा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत. तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाधना, जय जयाजी अगशामना, जय जयाजी परमपावना दीनबंधू सद्गुरू. आपुल्या कृपे निश्चयी त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्र अमृत. आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदवाया, बुद्धे देई स्वामी राया. चरित्र ऐकोनी श्रोतया, संतोष हो बहुसाळा. कैसी करावे आपुली भक्ती, हे नेहमी मंदमती. परिप्रश्न करीत श्रोती अल्पमती सांगत असे. प्रातकाळी उठोनी आद करावे, नामस्मरण अंतरी घ्यावे. स्वामी चरण शुद्ध मन करुणी, प्रातकर्मे आठवणे काम बसावे. आसने भक्ती धोरणी, स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे, शुद्धोत स्नान. सुगंध चंदन लावणी, सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे. नान खाद्य नैवेद्या कारणे स्वामीच्या षडोपचार पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपित अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे करावे. समोर मुखे म्हणावे, प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पे. अजून भाऊ सुहास्य वदना, काषाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा. परतत्पर कैवाल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला. सर्वेश अनंत ब्रह्मांडीच्या वेदवंद जगद्गुरु सुखधाम विनिवासी. सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू, तू शंकर. तूच हवी आव्हानी होता, दाता आणि देवविता. तूच समता निश्चय जंगम आणि स्थिर. तूच व्यापले समग्र, तुझ लागी
अधिमध्या ग्राम कोटनसे पाहता आसोनिया निर्गुण रूपे नटलासी सद्गुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्राताही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व काही मी केवळ अल्पमती करू ठेवी आपुल्या स्तुती सहस्रमुखी निश्चयी शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविले चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पावे आता इतकी प्रार्थना आणावी जिया पुल्या मना कृपा समुद्री या मनी आश्रय देई सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावई निर्सोनी इहलोके सौख्य देवने परलोक साधावा दुष्टर भव सागराय याचे पावया पैलतिरी तन्नमा चरणी साचरा प्राप्त होई मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना मोदती तुझ्या कृपे कैती वर्ण आपुले गुण द्यावे मज सुख समाधान आज्ञानतिमिर निर्सोनी ज्ञानार्क हृदय प्रकटपे शांतिमनी सदा वस वृद्धभिमान असो सदा समाधान बसो तुझ्या कुपेने अंतरी बहु दुःख हे निरोसी तुझ्या भजती चित्तवसी वृत्ता विषयांचे नस वासना या मनाते सदा साधू समागमे तुझे भजन उत्तम नेने हो सुगम दुर्गम जो बहुपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी ना यावी असत्यता सत्यविजयी सर्वदाप्त वर्गाचे शोषण नाई मार्गावलंबन युतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनी या संसारात प्राशित तव नामृत प्रपंचानी परमात तेने सुगम मज लागी याशी प्रार्थना करिता आनंदा होय समर्था संतोषिनी तत्वता वर प्रसाद देतिली गुरुवारी उपोषणे विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोषासमयी होता जाण उपोषण सोडावे तेने वाढील बुद्धी सत्य सत्य हे चित्र त्रिशुद्धी अनुभवाचे प्रसिद्ध करिता ते स्वामी भक्ती श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षर मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पावजे ब्राह्मण क्षत्रियाधिक लागोनी मुख जप हा चहुवर्णे स्त्रियांनी निषेधीने जपयाचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकला सकल दोषदातील ऐसे करावे स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्ती मिरवू नये लोकांत झयासी भक्ती दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षोडोपचार पूजिता परे प्रिय नवचे समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुण समुद्रा विष्णू शंकराचे इचंदा कृपा कुरणी पुरवावे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकतो भाविक सदा भक्त चतुराध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 15वा श्री गणेशाय नम न लगे करणे तीर्थाटन हठयोगी ध्यान साधन वेदाभ्यास शास्त्राज्ञाने मोक्ष साधना करणे अंतरे स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येते आता पापताप दैन्य वारता येते काही नुरेचे वर्तता असता संसारी स्वामी पद आठवावी अंतरतयात वा भवसागारी निश्चय तारिता समर्था सर्व कामना पुरवणी अंतिदावी ते सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्तीच याच देही मंगळवेडे ग्रामात राहतासा श्री समर्थ ग्रामवासी जन समजता वेडा म्हणती तयासी आपुली व्हावी प्रख्याती ते नसेचे जयाची चित्ती स्वेच्छ वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करिता कवनाचे गृह न जाते दुष्टोंतरी जन ताडिती तरी क्रोध तयेचे शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसते एकांतस्थयी समर्था सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूप येती ऐसे त्यांच्या वटी चित्त ते करिता स्वामी भक्त जन हसती तयाचे त्यावेळी मंगळवेड्यात बसपा तेली राहत दारिद्र्य पिडले बहुत दीनस्थिती तयाची बसपा व्यवसाय करीत पुढे न पडे त्यामाजारी 18 विश्व दारिद्र्य घरी पोटा भाकरी ना मिळे तो एक दिन फिरत सहस वन माझे जाता तो दिकिरे श्री समर्था दिगंबर येतिराज कंटकशया करुणी तियवरे केले शन ऐसे नवल देखोनी लटंगन घालीतसे अंतरीपट लिखून यतीश्वराशी पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशेवरी केले
अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा टक्षाने करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांची स्पर्श होता ज्ञानी झाला तो तथा कर जोडण्या सविता झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका कृपाधना भक्तपालका पापताप दैन्यहारका विश्वपते सद्गुरु. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी तो संतोषिले येती वरदास्त ठेवती तत्काळ मस्तकी तयाचे. बसपाचे श्रीचरणी मन जडले ते वासनी राहू लागला निशिदिनी स्वामी दिन आनंदे. जिकडे तिकडे जाती समाजात तिकडे आपणही जाती ऐसे पाहुणे हसता कुटिले जन तयाचे. वेड्याच्या नादी लागला संसार सोडून दिला घरदार विसरला. वेडा झाला निश्चयी मग बसापाची कांता ऐकून अशी वार्ता करीत असे अकांत गरीब घर बुडाले. आधीचे आम्ही निर्धन परिमोल मजूर करून करीत होतो उपजीवन. आता काय करावे बसापा गेला गृहसे दुष्ट तर बोली त्याची मने सोडली संसाराची. वेड काय लागले परी बसापाचे चिंत स्वामी चरण सक्त जना पवाद न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान. हे होनी सावधान चित्त येऊन हेकावे. एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाले ऐसे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहरा होत रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्था बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अनन्यात क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग नदीचे त्या माजरी चरणी रुतती कंटक. परी बसापा चित्त न वाटे काही भीती स्वामी चरणी जडिली वृत्ती देहपान नसे. तो समर्थेने केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापेला सकळ त्याचे अग्नी समान. पादस्पर्श स्पर्प झाला बसापा पानावरी आला अपरिमित दाखविला सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकिते तो सर्पसमयी मागे पुढे पाहती तो दिसता सर्पमय पाहून येशी परी. भयभीत झाला अंतरी तो तयाचे मदतरी समर्थ काय बोलते भिवू नको या समयी. जितके पाहिजे तितकं घेई ना करी अनुमान काही देव तुझे उदिले ऐसे बोलता समर्था. बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीता एका सर्पावरी गुंडाळीने सर्व त्वरित उचलून घेती तव सर्व सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्राम माझी आले बसापा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसापा सोडून पाहतात त्यात सुवर्ण दिसती. सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरण माता ठेवून स्वामीचरण प्रेमाश्रू नयनी वाहती. त्याचे बोलिती यतीश्वर घरी जावे त्यात सत्वर सुखी करावा संसार दारा पुत्रा पोषिजे. आनंदने मानसी बसापा गेला गृहसी वर्ता मन सांगिला कांतेसी तियंत्री सुखावे. कृपा समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी बसापाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोक्त रात्रंदिनी श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांधारे. पापताप आणि दैन्य ज्याचे दर्शन ईर्षणे जायते पद रात्रंदिनी प्रेम विष्णू शंकर द्याती. पुढे कथा सुंदर स्वामीसुतांचे चरित्र मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे. श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संबंध सदाभाविक परिसत पंचदोषाय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तरणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत एकदा त्याचे चरित्र महातोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते. नांदही निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहता. जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपवन पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयास. एक समय पंडिताने स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव गौरवणी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवस मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन तयासी 7 दिवस झाले. काही अनुभव ना आले तो नवले एक वर्तले एकचित्त देऊन हरभावाने त्याचे मित्र पुचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलावणे पंडिताप्रती सर्व वर्तमान सांगितले. त्यांनी काय करावे म्हणे नुकसान भरावयासी. दव्या नाही अमावासी फिर्याद होत अब्रुसी भटाला गेला अमुचा.
तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले, निघेल माझे दिवाळे. यात संशय असे ना, तुम्ही व्हावयाचा कर्जमुक्त याच करावा एक युक्ती. तुमचा होणी मी मालक लिहून देतो पिढीवरी, उपयंतासे ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तिले एका सदरी होऊनी, अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडित ते कोणी वर्तमान आनंद झाला, त्याला होणी हरभाऊनी भेटून वृत्त निवेदन मग दिले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही, नवस केला तयासी. जाऊ आता दर्शनाचे वार्ता ऐकून उभयंतासी. चमत्कार वाटला त्यांनी आपले मनोरथ, पूर्ण केली असते सत्य असे जे करे समर्थ. अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहून या स्वामीमूर्ती जन्म सार्थक करून की गजानन हरिभाऊ पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटी जाता, समर्थाचे दर्शन घेता, पूजन करिता भक्तीने पाहुणी समर्थांची मूर्ती. तलीन हरिभावांचे वृत्ती, मुख पाहता नयन पाती, न लावती तयाची. तेव्हा समर्थे तयाची शिव राम मारुती असे नाम दिदले त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले पंडिताराम म्हटले, गजानन शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलवले, तिघासे एक श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते एका श्लोक, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावारहीन नसे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय गथा, गच्छित सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छित ते. संतोषिले मन त्याचे, मग पंडिता जवळ येऊन एक मंत्र उपदेशाने केले पावन तयाचे. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये ताईंनी आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांचे. असा प्रश्न करून समर्थ बोलले, त्याला कोणी त्यांच्या पादुका बनवावे, त्यांनी आणावे सत्वर. समाधीस्थानी काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊचे. तन मन स्वामी चरणी दृढ झाले. काही दिवस गेल्यावली त्रिवर्ग एकेवसारी उभे राहून जोडले करी. आज्ञा मागती जावा या आज्ञा मिळती तयासी. आनंद झाले मुंबईचे हरिभाऊच्या मानसी. त्यास लागला स्वामीचा व्यवहारी वर्तता. स्वस्थता नसे चित्ता, गोड न लागले संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी असा पडू त्रिवर्गाने. चांदीच्या पादुका करून अर्पवया स्वामीचरणी. आले अक्कलकोटाती भक्तजनांचा कैवारी. पाहून या डोळेभरी माता ठेविला चरणावी. भूतांतरी सुखावले चांदीच्या पादुका आणिल्या. ते श्रीचरणी अर्पण केला समर्थे आदर केल्या. पायी घातल्या त्याचवेळी त्या आत्मलिंगे पादुका. 14 दिवसापर्यंत ते का पायी बागवी भक्त सखा. दिदल्या नाही कोणा ते हरिभाऊ एकदिनी. समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊ श्रीचरणी. मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवती. वरदासे सत्वरगती मस्तके त्याचे ठेवले. म्हणती तू माझा सुत झालसी आता निश्चित. परिधान करे भगवेवस संसार देई सोडून. मग चटी कपनी गोझोळी समर्थे तयासी दिदली. ते घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंगे पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. पादुका सत्वरी तेथे हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जन भजन लावावे. जाऊन आता सत्वर लुटावे आपली संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवाना धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. सद्गुरु मस्तकी हस्त ठेविले झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरु उपदेश होता तत्काळी गेली भव्य व्यथा. उपरती झाली चित्ता षडविकर निमले. बहुत गुरु जागी असताना न मंत्र उपदेशे. द्रव्य प्राप्तिस्तव निश्चित डोंग माजवती बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मन वळे. सत्यज्ञान काही न कळे मन न जय प्रपंचित. तयासे न मानावे गुरु ते केवळ पोट भरणे. भवसागर पैलुत्री उतरिते ते कैसे. तैसे नव्हेचे समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तके ठेविती वरदास दिव्यज्ञान शिष्य ते. अहो हरिभाऊचे काय केले ब्रह्मणासी बोलवले. संकल्प करून ठेविले तुळशीपात्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविले तारानामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांत घेत उर बोडवून या. म्हणे जोडून या कर लोटविता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार दुःख लागेले भोगावे. आजवर या भृणे दिवस काढले आपण परी. आता उलक्षण आपण काय आठवले. हसतील सकल जन
धिक्कारतील पिशवण उपास पडता कोण खावायसी घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी, त्या मागुनी संसार सुखवासे दुःख डोही न पाडता. संसार सुख भोगुनी पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्षदान. सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी, मन माझे आणावी त्याची कीर्ती मिळवावी. उचित नसे आपण तुम्ही संसार सोडून जाऊनी बसला जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझी करिता पनिग्रहण अग्निब्राह्मण साक्ष ठेवणे, आपण वाहिले असे आन. स्मरण करावे मानसी तुम्ही मनाला मज सवे, तुही घरदार सोडावे मज समगावे फिरावे. भिक्षा साक्षात घरोघरी तरी संसार सुख सक्त, मी असे जी सत्य सत्या संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपणास संसार टाकीला लुटोनी, हे केले महापुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंब उपवासी मारावे सर्व सधर्म करावे, यासी काय पुण्यकार्य म्हणावे. पाप उलटे उत्तसे विनवे ते जोडणी कर, अध्यात्मी स्वस्थ करा अंतरी आपला हा विचार. सोडून या देवा प्राणप्रिया, ऐसे तियाचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारी करीतसे तियेचे, परितारेची चित्तात शरीरूपे होते जागत. संसाराचे मिथ्यत्व ते लागेने कळेन, आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डेकिनी त्यांनी तिजेला झडपोनी आपदाने स्वीकारावे. त्या योगे सद्विचार तियेसे ना सुचे अनुमात्र, धरोनिया दुराग्रह स्वामी सुत बोधितसे. षडविकार त्यामागोने रतला जो स्वामीचरणे, दृढ निश्चय केला म्हणे संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटले समग्र, दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंगे समर्थे स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका स्वहस्ते मठ माझी स्थापिल्या. कामोठेपुरात त्या स्वामी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन या गोसावी मठ माझी राहिले, धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांनी निदिंत नाना दोष देऊनी, पूर्वजन्मे तप केली त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी बिनडले सर्व फिटले भवदुःख, धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली विष्णुशंकरावरी असे, इथे श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक भक्त परिसते. 6 अध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नम. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा. षडविकार जिंकिले, संसार त्यागिले, रात्रंदिन रत झाले, स्वामी भजनी सुखाने स्वात्मा के तल्लीन वृत्ती. तेने हरले संस्कृत सवनाची नाही भीती, सदा चित्त आनंदी स्वामी नामाचे भजने त्याची चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती, संसारात सोडणे बैसले गोसावी होऊनी. हे पाहुणे कित्येक जण असतात तयाचे परी, त्याचा विषाद चित्ते स्वामी सुत नामानिती. अंगी बांधले पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसती. स्वामी सुताची जन्नी काकूबाई नामे करुणे, तिथे हे वृत्त ऐकुनी दुःख नेले अनिवरी. मोहावरती सापडले मायावाश जे झाले, त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही लागे. पुत्र वात्सल्य करुणी पाय शोक करिता, काकूबाई मुंबईत लावावी सुत जवळी. पातल्या गोसावींनी जीव सुता पाहुणी, वक्षस्थळ घेती बळवणी अंग टाकीला धरणी. बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहुणी, दुःखित झाले अंतकरण ते लागे सावरून. धरिले सत्व प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु कृपेने विनटलो जन्म मनाचे चुकलो. मुक्त झालो सहजचे धन्य धन्य तू घे जननी, मज लागे प्रसवनी. मान्य झालीचा त्रिभुवनी, काय धन्यात वर्णावे. अशा प्रकारे स्वामी सुत मातेची समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्ट सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तेसे गोडना लागती, म्हणे त्याची भ्रष्टमती खचित झाली, त्याची पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली असे सोय पाहिजे. पंचाक्षरे आणून त्यासमी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयाशी देव मामलेदारा सर्व लोक बोलती. तयाचे घेऊन भेटी विचारावे काही युक्ती, जे जरी कृपा करीत तरी हाय होय आरोग्य. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी, सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्व काही. होऊन या दिनवदना करिता विनंती कर जोडण्या, म्हणती सर्वज्ञ आपणा उपाय अशी सांगावा. ऐकून देव मामलेदार हसोनिया देती उत्तर, त्यासी पिशाच लागते थोर, माझेही दूर होऊन वाचे. ऐसे उत्तर ऐकून या दुःखित झाले अंतकरणे. मग ते स्वामी सुताची जन्य अक्कलकोटी येतसे, म्हणे ज्यांनी वेड लावले त्याची धारावी पावले. येणे उपाय आपले सर्व कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्याची उपदेश करीत. मोठा होता कामठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीमाचे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, कुटील जण त्याचे हसत डोंगाव घेत हे म्हणे,
परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समज जेमानती श्री चरणाविना सत्य अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ते अनेक प्रकारे दूषित देती, परी शांत चित्त त्या प्रति उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारी बुडाले, सत्य पथाचरण चुकले, निज कार्यात विसरले, मोही पडले बहु झाली. ऐसे जे कामुड जन ते भक्त देते दूषण, परी तेने अंतकरण दूषित नोहे तयाचे. तारनामे त्याचे कांता तेही त्रास देती स्वामी सुता, परी तयाचे चित्ता दोख केद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्णात त्रयोदशीत स्वामी जयंती केली से. कोणी एक समयसे नगर कर आला जोशी, सहज आले मुंबई से कले मने वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावे होणे राहत, महाज्ञानी असते ते एक वार पाहावे तयासी इच्छा झाली नाचे. मग कोणी एके समयी मठ माझे बातले, पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणी वंदती स्तवन करेती तयाची स्वामी सुत, तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी, समर्थांच्या ऐसे कित्येक सजनी. स्वामी सुत शिष्य करुणी वाढविले महात्म्य पूर्णे, श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी भवानी स्वामींची पत्रिका कुर्णी. ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्याचे आज्ञा केली नागरा वाजवा म्हणून. नागरा वाजवेत जोशी हसू लागले, समर्थाची पाहून या स्वभक्तीची परमानंद झाला. अक्कलकोटासी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत, कीर्तनानंदे नाचित लोकलज्ज सोडून. लोकवादचे भय मानित तोही भक्ती करील, प्रेमानंद चित्त नोहे भजन मन लागले. त्रिविध नाना रीती निंदा स्तुती करिता ते, केदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करिता स्वामी सुत आनंदले. छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होता, विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यावेळेस ऐसे स्वामी सुताचे मत. परिदिसे आधार रहित सत्यासत्य जाणीत समता, आपण येत्या ज्ञान स्वामी सुत दिवसांदिसे स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजना सहज कीर्तिध्वज उभारेला, मन माझे धरुणी मना कोणी येत त्याची दर्शना. त्याची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावायच्या स्वामी सुताही त्याप्रती मनातील खुण सांगते. कोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन आहेत, तेव्हा समर्था राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीचे आज्ञे वाचून दर्शन नोहे कोणा लागून, ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शना घेतले विना, तोन सेवी उद्धकान ऐसे दिवस झाले 3. निरहाराईला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले केवळ प्रेमळ भजन, जे कारुणसे भारले पूर्ण ऐकुने आतून राणी. हा समर्थाचा निस्सीम भक्तानंदे भजनी नाचता, समर्थ दर्शनाची दरी दृढ निश्चय अंतरी. सेवकाचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू संताचे मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसे राणीचे आज्ञा ऐकून सेवक धावला तत्वता, प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिर माझे आणले. पाहुनिया समर्थांची उल्हास सुताची मानसी, धावून या वेगेसी मिठी चरणी घातली सद्गतीने अंतकरणी. चरण क्षयले नयनक्षणे देहपान गेला विष्णू, स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातीसी. ते भेटले बहुत दिवसाचे, मग त्याच्या आनंदाचे पारवार नसे. निजाम सुताने पाहुणी आनंदले समर्थामणी, कर पुरविला मुखावरुणी हस्ती धरुणी पटविले अक्कलकोटी. त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतांची होती. त्यात होते दुजन ते सुता उत्कर्ष पाहुणी, दूषित होय त्याचे मन द्वेषपूर्ण करिता ते, काही उपाय करुणे फिरवणे समर्थाचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहत आता, स्वामी सुत रात्रीने समर्थापुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एक दिवशी श्री समर्था बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करती पायी खडावा घालून. ऐशे वेळ साधूनी समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी सुतांची ही करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून का नाचतो काय म्हणून, आपुला अपमान कराव्यापैकी निज सुत समान लेखिता. जे सत्य जे सर्वांचे अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ, कोण त्याती आता खडावा गाडून मग नाचवे तो भजनी. ऐशी आज्ञा सुत लागून केली समर्थे, त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे, पाहुण्या ऐशी परी खिन्न झाला सुतांतरी. काळजत बोचली सूर्य आपण दुःखे धोका भोगाविले, मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर, तयाची होती जयवैरी तेन आनंदले अंतरी. म्हणते मोडली खोड बरी अभिमान उतरला. आसो मग स्वामी सुत हे
ते स्थळ सोडून या त्वरित नगराबाहेर येते ती माग धरीला मुंबईचा आपण दुखे गुदळीला अंतरी भो खिन्न झाला परतून नाही आला जन्मावरी अक्कलकोटी स्वामी माने जोनार त्याचे दुखवेत अंतर ते दुःख जन्मभर त्याची मनी तसे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवसरात चैन नसे क्षणभरी तिचे रोग लागला शेवटी आजार पडला ऐसे समाचार समजला अक्कलकोटी समर्थांचे स्वामी सुतांचे जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान कोणी विनवतेसी समर्थाशी मने कृपा करून सुद्धा ती आणावी आटाई कृपादृष्टी पाहुणी आरोग्य तया करे मग समर्थे त्या सवरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती स्वतः ते सत्वरी मज्ज सानिध्य आणावे परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अप्पांना दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतचे सेवेकरी परतून आले समर्थांचे वृत्त कथिले आणखी दुसरे पाठवले त्याची गती तीच झाली आता मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावे तथापि स्वामी सुत्त पाही अक्कलकोटी आले नाही दिवसेंदिवस देह क्षीण होत चालला शेवटी बोलले आता जरी नये सत्य तरी तोपा भरून येतात ठेवी ते उडवके याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी स्वतः परी तो न आता अक्कलकोटा जीविता परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिभेतीसी केला कैसे कैलासवासी सर्व लोक हळहळले त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्याचे झाले दुःखमित शोकसागरी बुडाला अक्कलकोटी त्या दिनी समर्थकरिता विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधांना लाविती भोजनता उठती धरोणीवरती अंगी टाकती कोणासंगी न बोलती रुदन करिता क्षणोक्षणी इतकं माझे सत्वर मुंबईहून आली तारा क्षुत झाला समाचारा स्वामी सुत गत झाला उदासीन त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे काकोबाईसी पुस्ती समोता क्षणोक्षणी मग काकोबाईने सत्वर जवळले केली मुंबापुरी तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरणवार्ता ऐकोनी करिता अकांत तो दुःख समय वनिता दुःखांतरी कवतेसे असं मग काकूबाई अक्कलकोटी लावले परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थांचे सुतापला भक्त वसुनी अकली पावला नका मरण मग स्मरतीत जे हे चरण त्याचे चारण होय कसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमची आज्ञेची संधी सापडेल काळासी ओढून या बळेचे मग नेले पुत्र शोके करुणीय दुःख करी रात्रंदिनी समर्थ तियेचे समाधान परोपारी करीत ते नरजन्म येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठी केले जन्माचे सार्थक परमपाद पावले उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिते जैसे नाही वैसे भक्त श्रेष्ठ कनिष्ठ तेनेचे धन्य धन्य स्वामी कृपा उतरला बहोदती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावे अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांची ही कथा रसाळ अत्यंत व नीती पुढील हो अध्याय श्रोते होऊन सावध चित्त उदान द्यावे कथेसी जय जयाचे श्री भक्तपाला जय जयाजी परममंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इथे श्री स्वामी समर्थ चारामृत नाना प्रकृत कथा समंत भावी भक्त परिसत सप्ताध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 18 श्री गणेशाय नमः श्री स्वामी सुत गादीवरी कोण नेमावे अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थाचे तेव्हा बोलले समर्था सेवेकरी असती संप्रता परी एकही मजला त्यात योग्य गुणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्यासमयी मोरपंखाराचे अधिकार नेमुगादीसी चिंता न तुम्ही करावी मोरपंखारा समर्थमंती वेळोवेळी रात्रिनी तोचीचा मोठ्या मोठ्याने ओरडती आमुच्या पायऱ्याचे विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्था काकूबाई लागून लपवून ठेविली विटेसी ती दिली पाहिजे अमासी याचा अर्थ कनवासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावला वर्तमान कळिले तो केवळ अज्ञानान दादा तयाचे अभिधान त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईसी तयासी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थाची दादा प्रती दाखविले बाळा चालले वाळून याचे अमृत दृष्टी पाहुणी निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाची समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाले असं आरोग्य येईल बाळासी चिंता मानसे करू नये त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाले आरोग्य तथा समर्थांची कृपा होता रोग ओगोटे राहिला केजरगावा मोंगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुकात तापव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेते समर्थांची ते म्हणते काकूबाईचे पादुका स्थापन करावेसी तुम्ही पाठवा दादासी समागमे अमुच्या बाई म्हणे ज्ञान त्याचं शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगे मजलाई परियाज्ञा देतील समर्थ तरी पाठवावी मी सत्य मग समर्था जवळ येते गवणीय दादाची समर्थ वृत्त कोणी म्हणते द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ
तरी सांभाळू तयासी काकोबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधोत्तरी दातसपाट दादासी पाठविणे नाही बरी वर जावे आपण सर्वांते समर्थ ते असे बोलते त्यात तुमचे काय गेले आम्हासे दिसले जे भले तेचे आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केजे प्रीती बादूक स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी पुढे सेवेकर सांगती त्यासी मुंबईस पाठवती ब्रह्मचार्याचे आज्ञा करीते त्याची स्थापना गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी दादासीने ती मंडळी जी समर्थ्या आज्ञा केली ती सांगितली तत्काळ दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुतांची यास द्यावी कपनी जोळी निशाणी ब्रह्मचारी दादांची उपदेश ती दिवसनिशी गोसावी होण्या गादीसी चालवावे आपणास दादा जरी अज्ञानात तरी असे गोष्टी करिता नकार म्हणती स्वरता न रुचे चित्ता ते याची नापरी ब्रह्मचारी पाहिला खटापट करुणी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोट पाठविले दादासी घेऊन सत्वरी श्री सानिध्य आले टहाकळी तेव्हा दादा घेऊन तंबोरी भजन करीता आनंदे समर्थ्याच्या समयी आज्ञा केली भुजंगासी घेऊन या माझ्या पादोकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चिले अनुसय सत्वरी धारावंती त्यावरी आज्ञेपरी सेवकरी करतासी तैसे जे श्रीच्या पादोका शिरी पडता उपरती आली तयासी चित्तहृदय प्रकटला ज्ञान सोयीत अज्ञान गेले लयात दादा भजनी रंगीला देहभान विसरला स्वस्वरूप लीन सर्व पळाला हंबावत धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करुणी झाला तत्काळ ब्रह्मज्ञान काय धनता वर्णावे आसो दादाची पाहुणे वृत्ती काकूबाई दचकली चित्तीच म्हणे समर्था दादा प्रीती वेड कचिता लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थे बोले तियेची जे बरे वाटले आम्हासी तेचे करू या समयची व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचनी एकासी गोसाई बनवून टाकेले अपमान मारून इतकचे पुरे झाले एकूणी अशा वचनाला समर्थांची क्रोध आला घाल म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर काकोबाईने आकांत करुणे मांडीला व्यर्थ नाना अपशब्द बोलती बाळपिटी ती स्वास्ते परिसमते त्यासमयी लक्षण देई तियाकडे दादासी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिले दुसऱ्या दिवशी दादासी समर्था पाठेले भिक्षेसी हे पाहून काकोबाईचे दुःख झाले अपार डोळे समर्थांच्या चरणावरी करुणाभागे पदर पसरे विनवतेचे नानापरी शोक करी अपार समर्थांचे हास्यवाले अधिकाधिक कौतुक मांडले दादाची जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसाया तुझी माता निजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तेव्हा जननी जवळी पातळ ऐसे बाई पोहणी क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी करणी डोका पावद करणे भिक्षांना आपणावे सेवावे हित नव्हेच जानबरवे चाळे अवघे सवडावे संसार व्हावे सुखाने कोणी मातेचे उक्ती दादा तिज प्रती बोलती हे सुख तुच्छ गमती माते अजपासून पुत्राचे कोणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगिले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापरी स्वामी सुताच्या गादेवरी बसवणी संस्था चालविली ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करिता काकूबाई अक्कलकोटी वसता ते आनंदे कलियोगी दिवसेंदिवस वाढले स्वामी महिना विशेष ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा दोघा बंधूचेच वृत्त वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार पेत सारा मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसे दादा बुवा सत्य बोहरी जगोद्धार विष्णुशंकर अवतरिले इथे श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा प्रेमवळ परिसोदाष्टमाध्याय गोडा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्त करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे सच्चिरेत्रे श्रवण करिता परमानंद होय चित्त ओळख हे सत्य सत्यता परमार्थ प्रपंचाचे नादर नरदेह यौवनी काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर भवपंत ज्यासी वानिल भले सज्जन त्या मार्गे सर्व दुःखमुक्त जाहले तो पंत दारावा बोलणे असं हे आत वर्णुपुढे स्वामीचरित्र अत्यंतरे श्रवण करिता स्वर्तात पावेजे निश्चय प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयाचे सर्वत्र ख्याती अजरामर राहिले कृष्णा तटिकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त ज्ञाना योगाभ्यास बहुत महासाधू देखील करावे अटोग्य साधना ऐसी इच्छा बहुदिने नाना स्थाने फिरवणे शोध करिता गुरुचा जपी दपी संन्यासी देखील अनेक तपासी जे सदा निवासी योग्य अभ्यास बैसले एक सूर्य मंडविलोकित एक पंचाग्निस्थान करिता एक वायू यक्षिदात मौन धरिता इतिकेक एक झाले दिगंबरे एकी केला उद्वक करे एक घाली नमस्कार एक ज्ञानस्थान बसविले एक आश्रमी राहुनी शिष्य सांगते गृहाज्ञानी एक करिता तीर्थज्ञान एक पूजनी बैसले ऐसे संख्ये लेखिले ज्ञानतायाचे राहिले
कित्येकांचे चरण दिले परी केले व्यर्थाचे. हठयोग परमत कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तयाचे सांगेना. एके समयी अक्कलकोटी समेत दर्शनेच्या धरणीपोटी आले श्री नरसिंह सरस्वती महिमा श्रीच्या 19. नरसिंह सरस्वती दर्शनासी येथे कळले समर्थाची जाणिले त्यांच्या हृदयस्थासी अंतर माझी आधीच सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली सयाची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंध्री प्राणवायू आश्चर्य करी ते सकळ आसो झाली काही वेळा समाधीत उतरणी सत्कळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदा मुंजावरी मस्तक ठेवले झटकरी सदादित्त झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठून या करिता स्तुती धन्य धन्य यतिमती केवळ परमेश्वरा रूपे हे मानवाचे मी आज कित्येक दिवस हठयोग साधना करायचे गेले भूत सयासी परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा झाली तिने माझी इच्छा पूर्ण केली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून गेले तिथे वास्तवे करिता सिद्ध प्रसन्न जायला बहुत धर्मकृत्य केले दुरोदरी कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे के राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणे श्री नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयेसी लोके धन्यता पावलासी वार योषित पाळून तेसे द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसे जणी मग सहजसे स्वरूभुवनी अंतिजासी चुकावे एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकल म्हणे नरसिंह सरस्वती स्वामी असनी विपरीत केवी करीतले पर्यंतरी कोण येथे तत्काळ जाणून पाहो लागली यदोदन शब्द एक न बोलावे सिद्धी करून प्रसन्न वाढविले आपले महिमान तेचे वार योशी समान अर्थ स्वामी वचनास असो तेव्हापासून सिद्धी दिल्लीत सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृते बहुतेक यशवंतराव भोसेकर नामेश देव मामलेदार त्याचे ज्ञान साचार समतकृपे झाले ऐसे सचित अनेक श्रीकृपे विशेष त्यांनी ओळखले मरुमा महिमा त्यांनावर नाभे वासुदेव पडके ब्राह्मण थोर त्याचे प्रसिद्ध सर्वत्र इंग्रज अंमलदार निवारे हो निबंध केले ज्याने समर्थांची कृपा होत इच्छित कार्य साधेल तत्व ऐसे वाटे त्याचे चित्ता दर्शनात ते पातला घरी नग्न तलवार घेऊन आला श्रीसमोरी घालून साष्टांग नमस्कार मान माझे पारते ते सर्व कार्य चिंतन यंत्री खडक दिले श्रीच्या करी म्हणे माझ्यावरी कृपा करी तरी खडक हाती घेतला भाऊस जाऊन बैसला दुरी श्रीन जाणेले अंतरी त्याचे पाहुणे कर्मगोर राजद्रोह मानसे लगबगे उठले स्वारी सत्वर आली बाहेरी तडकाचे झाडावरी तलवा दिली टाकून वासुदेव पाहुणी खिन्न झाला अंतकरणे समर्थाने आपले करणे नावडे सर्वता मनासे कार्य आपण योजले ते शेवट न जाय भले ऐसे समर्था दर्शविले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसास आला परत स्वस्तानाचा झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याचे यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट केले स्वर्थ व्यर्थसी असं स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटा राजा श्री सरदार काही कारण झाले संसार ना पडे विटले मन न प्रपंचात सोडले मन प्रपंचात मोडिले भक्त झाले स्वामीचे मायापाश सोडून दृढ झाले स्वामीचरणे भजन पूजितो निषेधिनी करीता ते आनंद अकस्मात एक दिवशी भयभीत झाले मनासी यमदूत दिसत दुष्टित मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरणी धारिले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी जाहले दिनवदन होऊने दृढ घातले मिठी चरणी तात्याकरिता विनवणी मरण झाले चुकवावे हे पाहुणी श्री समर्था कृतांते काय सांगता हा असे माझा भक्त आयुष्याचे वाचणे सरले पहिलं तो वृषभ दिसता त्याचा आज असे अंत त्याचे न्यावे त्वरित सप्रशांत करू नको ऐसे समर्थ बोलती तोची नवले वर्तिली तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करता धन्यता थोर वर्णिता बैलप्रती दिदले दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत रीते जयाची लीला आज्ञ में द्याते निगमाग सुर नर वनिता ते गुण अनादि सिद्ध परमात्मय नाना रूपे नटुने स्वेच्छे विचारे जया जनी भक्त सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारिती त्या परमात्म्याचा उतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धन्यवरी जगद्गुरु कारणे त्याचे पदसेवा निषेधी करुणी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे मनी हेचे वासो सदैव इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संवंत सदा परिसतो प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय 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 करुणाकरा जय 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 येतिवर्या भक्तजन संतापरा सर्वेशा गुरुवर्या लीला देशाधर दत्ता सर्वसाक्षी अनंता विप्पल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध
केवे वर्णू मी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करीता बागे सहस्रवदन निगमागजे जाण नसे पार लागला तुझे वर्णाव्या चरित्र तुझ सम कवी पाहिजे तरी अल्पमतीने अत्यल्प गुण वादून का वागावे वर्णित समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता येता पावन वक्ता श्रोत दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाविला अनंती लिला उद्बले कैप प्याला अद्भुत चारित्र स्वामींचे असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एका दर्शनासी समर्थांच्या पातला करून या श्रीची स्तुती माता टेविला चरणावती तेव्हा समर्थ त्यांनी वदले हास्य वदने करुणी फकीरा ते देई खान तिने पुतले सर्व कामना पक्वाने करुणी नाना येतेचे भोजने देजे गृहस्थ ज्ञान म्हणती आणि नाना पक्वाने फकीर बोले ते 5 जणे जेवून घालती फकीर तृप्त होणे जाती उष्टे अन्न उरले पत्रावरती तेव्हा समर्थ अज्ञापिते गृहस्था सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते दवा म्हणे यवत आत्या पवित्र त्याचे कसे घेऊ उष्टीत याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्वर म्हणती काय हा अभाविक नर कल्पना चित्ती त्याशी इतक्या माझी साहजिक कोणी भ्रामिष्ट गृहस्थ एक ये म्हणे स्वामी मग स्वस्त उभे राहिले इतक्या माझे साहजिक कोण भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊने स्वामीमुख स्वस्त उभे राहिले दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रीन द्रव्य मिळवायला साधन त्याजवळी नसे परी त्याचे देखून समर्थ म्हणती एक उद्दिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावली बैसला त्याशी बोलती समर्थ तू मुंबापरी जाईस त्वरित सफल होतील मनोरत्न द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव तरीत तत्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयाशी येऊ नये एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन म्हणती गृहस्थ पडला दृष्टीसे तिने बोलविले त्याला असनावरी बैसले 10 जरा दिदल्या नोटा सत्वरी गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होऊ नये आता शुद्धविरी सत्वरा समर्थांचे वचनी सत्ता गृहस्थ आली परिचिती वारंवार स्तुतीकरिता स्तोत्रगाथा स्वामीची समर्थांची लीला विचित्र केवी बंधू सखे मी पामर त्यावर वर्णिता थोर थोर श्रमिता झाले कविराज कोणी दाता रूपर दान कराया भंडारा मोकळे करी परे शतकोनुसार या शकनेती बांधोनी शरश्चनाचे ढिग पाटले क्षुद्धित जन आले त्यांनी यातून बक्षिले क्षुधा शांत होईती स्वामी चरित्र भांडारतून रत्ने घेतले निवडोनी प्रेमादरे माळ करुणी श्रोतया कंठी घातली श्री स्वामी राज चरणी सरोसने विष्णू ब्राह्मरी घाली रुंजी अत्यादरे चरणीपोये शंकर स्तोत्र गातसे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पराकृत कथा समर्थ सदा एकती भाविक भक्त 20वाध्याय गोडा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 21 श्री गणेशाय नम निर्मिले सुंदर देवी मंदिरे चौका बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्या सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करून माझे मुख निमित्त बदले मी स्वामी राजा आता काळ अध्याय 21 कृपा करून वधवा हा ग्रंथ संपूर्ण करा भक्तजनांकरिता संपवा अवतार आता ऐसे मन माझे येता दंड देही त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येती राजेश 18 पूर्ण संवत्सर बहुदान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहार चतुर्था प्रहारचा अवसरला चित्त करुणी एकाग्र निमिगले जाणे निजरूपी षडक्षराते भेदुने ब्रह्मारंद स्वेच्छुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा जळ होते सेवेकरी त्याच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नानापरी तो वर्णिता ना जाया अक्कलकोटी न जा नमस्ता दुखे अंत करुणे अकंक्रत तो वृत्तांत वर्णिता गणता वाढेल समुद्राचा अस स्वामीच्या अनंत लीला जन आसन मार्ग दाविला उद्धरिता जड मुंडला तो महिमा कोणवर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेती ग्राम माझे जन्म माझला लसे शिष्ट चित्तावा संज्ञाती उपनामा सेधोरद बळवंत पर्वती सुत नाम माझे विष्णू असे तेथीचे बाळवंत गेले आता कोपरलेसी येणे झाले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय संप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर श्रेष्ठ त्याशी स्नेह झाला निकट असे जाते तेमाचे त्याशी स्वामीचरण भक्ती भावात पुष्ण करीतसी देवंताचा उपजले तेथे स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले श्री स्वामी गुणवादून ग्राहक स्वामी चरित्र राहिले अल्पमतीचे अत्यल्प शब्दशोपे व्यवहारिक भाषा प्रत्येकाध्याय आलानाचा अपलवृद्ध समजे असा लघुग्रंथ रचिला प्रथमाध्याय कामलचरण कार्यसिद्धी वेत देवस्थान
स्वामी चरित्र कोण हेचे कथन केले श्री गुरु कर्दळे बनवताले स्वामी रूप प्रकटले भोवरी विख्यात झाले. हे कथा द्वितीय दे तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेही महिमा वर्णिले तो त्या दे निचे. स्वामीचा करावया छळाले दोन संन्यासी केले वृत्ती सकल सवता माझी वर्णिले मल्हाराव राजा बडोदसी. न्याय न्यायवसी स्वामीसी पाठवले कारभारेसी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिला विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यासी या स्वामीचरणी भक्ती जोडली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले. शंकरनामे एकग्रस्त होता ब्रह्म समध्यग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त. आठव्यात ती कथा कचोनिया द्रव्यभूता त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णता समस्त. नव्यात केलीसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिता दशमाध्याय ते. एकनाथ पुनीत श्रोते होते सत्याचे 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा बाळा पाचहिताचा 12वा त्या माझे फिरून रूपेला. भक्तिमार्ग निरूपणे संकलित केले वर्णता तो 14वा अध्याय पूर्ण. 17वा भाविक बसा पादेली सद्दक तो कैसा भाजाला भाग्यवंत त्याची कथा गोडभूत. 15वीत वर्णली हरुभाऊ मराठेग्रस्त कैसे झाले. स्वामी भक्ती 16-17 त्यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताच्या कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन छंद जो दासबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडकेंची गोष्ट त्यात त्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपय एकग्रस्त निर्धारे त्याचे आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थळी झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजने कवी वृत्त निविदिले पूर्ण केले. स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरु बद्ध त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ. बळवंतनामे माझे पिता पार्वती माझी पतिव्रता वंदवनी या उभयंता ग्रंथ समाप्त केल्याचे. स्वामी निधीतला यावर जो भाव वाचिला ते चरित्र त्याचे आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याचे वाढो विमल कीर्ती मुखी वासो सरस्वती. भवसागर तरुणयंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वासो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सर्व गौसे भक्त श्रेष्ठ लागुनी त्यासे कारण ग्रंथ रचिला जे प्रसिद्ध आणि त्याची रक्षावे रूपा दयाळू कृपादया समर्था. मी केवळ मतिमंदा परिभावे घेतला चंद्र कृपाळ तू सचिनानंदा. पूर्ण केवळ दयादुड ध्वनी कर जोडून हाता याची विनवणी. ग्रंथ संरक्ष लागून सुखी ठेवी दयाळ. आता ज्ञानी वाचक असतील त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमाती कवितो करून येण्याची. परी माझी ही हर्षा वाचावी एकावी आधारे उभगण मानावा चतुर स्वामी चरित्र म्हणून. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंद गंधा अनमाती अभेदा. हरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुरणपुरुषा अनंतवेशा बहुपाशा सोडावे. जय जय कमलवासना कमलावरा कमलनयना विधातता कमलवदना हृदय कमली वसावे. मच्छकुर्म वरवजाना नरसिंहानी वामन परशुराम दशरथनंदन कृष्णबौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदरमाळा करुणी घालो. यवन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविले माळा. सदोदित याचा प्रति बाळा करावा बाळ आपुले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोडवा. श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.